ओके मॅम, तुम्हाला Yes, अलाउ yes. केलेलं आहे. Yes. येस. येस मॅम, वी कॅन कंटिन्यू. Yeah. So Sonali is there. Sonali is back. Yes, ma'am. हा. सो सोनाली, आपण असं विचार करत होतो की इंग्लिश मध्ये विचार कसा करायचा. आता समजा मी इंग्लिश बोलते आहे, तर इंग्लिश बोलता बोलता तू आता मगाशी मला काय म्हणालीस की मॅडम मी मराठीतून बोलू का. ते का झालं माहितीये, कारण की इंग्लिश बोलता बोलता आपण ते शब्दच आठवत नाहीत आपल्याला इंग्लिश मधले, म्हणून आपण मराठीकडे स्विच करतो आणि आपल्याला असं वाटतं की मी मराठीत खूप कम्फर्टेबल आहे. सो कंटिन्यू स्पीकिंग इन दॅट लँग्वेज. म्हणजे जेव्हा तुला ज्या क्षणी असं वाटलं की मी इंग्लिशमध्ये प्रश्न विचारतेय मॅडमला, पण मला आता पुढे नाही बोलता येणार आहे, मग मॅडम मी मराठीत बोलू का असं बोललीस ना तू. हा जो फॅक्टर आहे ना, दॅट इज व्हॉट वी आर नॉट एबल टू थिंक इन इंग्लिश. म्हणजे ज्या क्षणी मला असं वाटतंय ना की आता मला इंग्लिशमध्ये पुढे नाही बोलता येते, मला आता मराठीतूनच बोललं तरच सांगता येईल, तिथे आपल्या स्वतःच्या माइंडला स्टॉप करायचं. दॅट इज अ प्रॅक्टिस. आणि पुढे कंटिन्यू करायचं इंग्लिशमध्ये बोलणं. त्यामुळे काय होतं, आपल्याला प्रॅक्टिस होते आपल्या मनाला की आपण इंग्लिशमध्ये विचार करतोय. म्हणजे ज्या क्षणी आपलं माइंड इंग्लिशमध्ये विचार करायचं स्टॉप करतं ना, तेव्हा आपल्याला त्या क्षणी वाटतं की आपल्याला इंग्लिश बोलता येणार नाही आता आणि आता मला मराठीतूनच बोलायला हवंय. दॅट इज व्हॉट थिंकिंग इन इंग्लिश. म्हणजे तुला ज्या क्षणी असं वाटेल ना की आता नाही बोलता येते, तू कंटिन्यू करत राहा. चुकलं तर चालेल, कितीही शब्द चुकले तरी चालतील, कन्स्ट्रक्शन वाक्य चुकलं तरी चालेल, समोरचे लोक हसले तरी चालतील. फॉरगेट अबाउट दॅट. हॅव सेल्फ कॉन्फिडन्स की मला इंग्लिश कंटिन्यू बोलायचं आहे. आणि समोरच्या व्यक्तीला काहीही वाटू, असं समजायचं की आपण बाहेर गेलो इंग्लंडला आणि इंग्लंड मधलं वातावरण असं आहे की तिथे कुणालाच मराठी कळत नाही, मला फक्त इंग्लिशच बोलायचंय, तर तू फक्त इंग्लिशमध्ये बोलायचा प्रयत्न कर आणि ती कन्सिस्टंटली बोलत राहिली ना, तर आवर माइंड गेट्स ट्रेन्ड टू थिंक इन इंग्लिश कंटिन्युअसली अँड वी कॅन स्पीक इन इंग्लिश. हा आस्पेक्ट आहे त्याच्यामध्ये. येस बरोबर. थँक्यू. या थँक्यू. एनी अदर क्वेश्चन? अजून कोणाला काय विचारायचंय? मराठीतून विचारलं तरी चालेल. म्हणजे मॅम. हा, बोलताना भीती वाटते. मॅम, यू से हाऊ टू इनक्रीज ग्रामर इम्प्रूव्हिंग. या सगळ्यात महत्वाचं माहितीये भगवती ना, भगवती. हा, येस मॅम. हा, तर काय करायचं माहितीये की ग्रामर इम्प्रूव्ह करायचंच नाही, विचार सोडून दे. आपल्याला स्पीकिंग इंग्लिश, स्पोकन इंग्लिश इम्प्रूव्ह करायचंय. कारण आपण बऱ्याच वेळा काय करतो, आपण बेसिक गोष्टींमध्ये जातो. समजा मी तुला असं म्हटलं की भगवती तुझं मराठी खूप चांगलं आहे, मग मी ना तुला आता एक मराठी ग्रामरची टेस्ट सोडवायला देते, सोडवशील का? तर तुला थोडंसं असं वाटेल, अरे मला मराठी ग्रामर येतं का नाही येत, किंवा मराठी ग्रामर मधल्या सगळ्या कन्सेप्ट मला आठवत आहेत का नाही, कदाचित मला लिहिता येणार नाही, हो की नाही. एक्झॅक्टली इंग्लिशमध्ये तसंच आहे. इंग्लिशमध्ये तुम्ही ग्रामर शिकण्याच्या भानगडीत पडू नका. यू जस्ट हॅव टू लर्न हाऊ टू स्पीक. मग ग्रामर हा भाग कुठे येतो, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन मध्ये, की आपलं कुठे बरोबर आहे कुठे चुकले. मग ते जे सेंटेन्स कन्स्ट्रक्शन आहे ना, त्यासाठी मी तुम्हाला आता काही ऍप्लिकेशन सांगितली. ती ऍप्लिकेशन तुम्हाला पाहिजे तर नंतर ती पीपीटी मी ऑलरेडी अपूर्वा मॅडम कडे पाठवलेली आहे. तुम्हाला पाहिजे तर ती पीपीटी तुम्ही तुमच्या ईमेलवरती मागून घेऊ शकता. आणि त्याच्यातली काही ऍप्लिकेशन डाउनलोड करून यू जस्ट स्टार्ट स्पीकिंग. ग्रामर आपोआप सुधारेल. ग्रामर शिकायची गरज नाही आहे, कारण ग्रामर शिकायला ग्रामॅटिकल गोष्टींमध्ये अडकू. तुला आठवते का जेव्हा तू मराठी भाषा शिकलीस ना पहिल्यांदा बोलायला, कधी शिकलीस? खूप लहान होते तेव्हा. खूप लहान होते. मग जेव्हा तू खूप लहान होते, जेव्हा तुझ्या घरचे लोक मराठी बोललेले तू ऐकलंस आणि तू मराठी बोलायला सुरुवात केलीस, तेव्हा तुला तुझ्या आई बाबांनी ग्रामर शिकवलं होतं का? नाही मॅम. नाही ना. म्हणजे कोणतीही भाषा शिकताना आपल्याला त्या भाषेचं ग्रामर आधी नाही शिकायला लागत. आपल्याला त्या भाषेमध्ये बोलायला लागतं आणि ते बोललेलं आपलं जर चुकतंय, आपण कोणाला तरी ऐकवायचं. आपल्याला ज्यांना इंग्लिश चांगलं येतं ना त्यांना विचारायचं की मी इंग्लिश बोलते, मला माझ्या मिस्टेक सांगा. आणि तुम्हाला जेव्हा ते मिस्टेक स्वतःच्या कळतील ना, मग तिथे ग्रामर मधली काय गोष्ट मी चुकलीये, मला काय करायला हवंय हे शिकायचं. सो डोंट गो इन दॅट ग्रामर पार्ट. खूप साऱ्या टेक्निकल गोष्टींमध्ये जायचं नाही. जस्ट स्टार्ट स्पीकिंग. यू विल बी एबल टू. थँक्यू मॅम. या, वेलकम. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट अजून कोणाला काही क्वेश्चन्स आहेत? हॅलो. येस मॅम, आय हॅव. येस प्रीती. गो अहेड. या,
Yes, ma'am. Preeti here. हा प्रीती. Actually, I just wanted to ask you that if we know that we speak very well in English, ओके. but sometimes it happens that someone in front of us speaks better than us, या and it happens that we don't know the proper words that time. So, what to do that time if we stammer or fumble in any word or in some sentences? या फर्स्ट थिंग इज प्रीती, यू हॅव टू बी ओके विथ युअर सेल्फ. फॉर Okay, एक्झाम्पल, ma'am. आय विल गिव्ह यू माइन एक्झाम्पल. मी जेव्हा मराठी माध्यमात शिकले आणि टिल माय MA MEd सगळं मी मराठी भाषेतून शिकले. अँड वेन आय वेंट टू मुंबई आफ्टर माय मॅरेज आय शिफ्टेड टू मुंबई. आणि मुंबईमध्ये मी ज्या कॉलेजमध्ये काम करत होते ते कॉलेज इंग्लिश मिडियम होतं. अँड आय वॉज व्हेरी स्ट्रेस्ड. इतका स्ट्रेस मला आला होता कारण माझ्या पुढे सगळे विद्यार्थी कॉन्व्हेंट एज्युकेटेड होते. माझ्या स्टुडंट्सचं Okay. इंग्लिश माझ्यापेक्षा खूप चांगलं होतं. पण Hmm. जर आपल्या समोर असलेल्या व्यक्तीचं इंग्लिश खूप चांगलं आहे आणि आपलं इंग्लिश चांगलं नाही, त्या गोष्टीची अँझायटी आपल्या मनात निर्माण झाली तर आपण बोलू नाही शकणार. सगळ्यात Okay, महत्वाचा भाग आहे इथे सेल्फ कॉन्फिडन्स. स्वतःवरती इतका प्रचंड विश्वास ठेवायचा. व्हॉट एव्हर इट इज. ठीक आहे, माझं चुकलं. समजा तू एखाद्या ऑफिसमध्ये काम करतेस आणि समोरच्या व्यक्तीचं इंग्लिश खूप चांगलं आहे आणि तुला बोलता येत नाही तेवढं इंग्लिश, तर अशा परिस्थितीमध्ये जस्ट हॅव फेथ इन यू. जर चुका झाल्या तरी चालतील, बट ऍटलीस्ट यू ट्राईड. Okay. सगळ्यात महत्वाचं समाधान काय असेल की तू प्रयत्न केला. कारण काय Okay, असतं, ma'am. जेव्हा आपण ह्या गोष्टीची भीती जोपर्यंत आपल्याला जात नाही ना मनातून की समोरच्या व्यक्तीला चांगलं इंग्लिश बोलता येतं मला येत नाही, तोपर्यंत आपण चांगलं इंग्लिश बोलू शकत नाही. कितीही चुका झाल्या तरी चालतील. मी तर खूप मोठ्या मोठ्या कॉन्फरन्सेस मध्ये बिनधास्त चुका केल्यात इंग्लिशच्या. बट Okay. स्टील हॅव कॉन्फिडन्स इन यू की मला इंग्लिश बोलता येतं आणि जर मी बोलले तरच ते इम्प्रूव्ह होणार आहे. मी जर ती भीती मनात ठेवली माझं चुकेल का, मला बोलता येईल का, मग माझं काहीतरी स्टॅमर होतंय किंवा मी अडखळते आहे आणि समोरची व्यक्ती माझ्यावर हसली तर लेट इट बी व्हॉट एव्हर इट इज. स्वतःवरती खूप विश्वास ठेवायचा आणि बिंदास बोलायचा. एकदा चुकेल, दोनदा चुकेल, तिसऱ्या वेळी बरोबर येईल. सो हॅव फेथ इन यू अँड हॅव दॅट कॉन्फिडन्स दॅट यू विल बी एबल टू स्पीक इन इंग्लिश. इट डझंट मॅटर अपोजिट पर्सन इज गुड इन इंग्लिश ऑर नॉट. त्यांनी काहीही फरक पडत. Okay. Yes, thank you so much, ma'am. Actually, I have asked you this question because I'm working in a school and I'm teaching to primary section. Yeah. So sometimes it happens that we come across to someone who is like that. Just I have asked you the question like that. That's why I have cleared the things. But Preeti, your And English thank you is so so much good. for, Your English is so good. Now you are ma'am. asking me Actually, I questions. have learnt in Marathi medium only, Yeah, and nowadays I'm improving. So yeah. that is not a problem. But sometimes it happens, no? That's why Yeah. I asked you the question. I'll tell you And thank one you so thing, much for Preeti. your answer. It's Yeah. very good that you are giving encouragement to us. Yeah, that is very actually when you are teaching in school now, try to learn from your students. Your students are Marathi medium Yes, or ma'am. English medium students? No, ma'am. International school. International school. So Sometimes we get new words from them only. best way to I'll tell you my example. Yes. When I was teaching in college, it was English medium college. And when I used to observe lessons of students, they were speaking in front of me and I learned from my students. And there is no inferiority. There should not be any inferiority complex. Ki mala, Yes, because student teaching has no age. yes, actually. Yeah. Actually, so it's best way to learn English is to listen. आणि मॅक्झिमम वेळ Thank you आपण so much, ma'am. विद्यार्थ्यांच्या समोर आहोत आणि ते विद्यार्थी जर इंग्लिश मध्ये बोलतायत तर आपलं इंग्लिश डेफिनेटली अँड यू स्पीक सो गुड इन इंग्लिश. So don't be Thank you so fearful much, ki ma'am. baki But still, teachers. sometimes it happens. That's why I've asked you. That's why I told you. Have faith in yourself. Be confident Yes. that Preeti can Yes. speak better English. Have always that faith in Thank you. You will be able to do. Yes. Thank you so much, ma'am. Yeah. Okay. Any other questions? Apurva madam, do you have any question? I think Students, anybody else has any questions? Yes, ma'am. Yes, go ahead, please. Sharda. Yes, बोल शारदा. मॅडम थोडं समजून घ्या मला फक्त. शारदा. मला शारदा थोडंसं मोठ्याने बोल, मला ऐकू येत नाहीये. थोडंसं मोठ्याने बोल. मॅडम थोडा दम लागतोय मला बोलताना. Okay. She's actually not well, ma'am. So Okay, Sharda. Still you try. she's attending the lecture. Okay, okay. मॅडम Or you can type in chat box, Sharda. Sharda type कर chat box मध्ये.
एक क्वेश्चन I think- आलेला आहे प्राची मोहन ढेरे. शी इज आस्किंग व्हॉट इज द डिफरन्स इन नॉर्मल इंग्लिश अँड इन फॉरेन इंग्लिश. ऍक्च्युली प्राची, इंग्लिश इज इंग्लिश. फॉरेन इंग्लिश, नॉर्मल इंग्लिश, इंडियन इंग्लिश, स्पॅनिश इंग्लिश असं काही नसतं. आहेत, आपण असं म्हणतो की प्रोनाऊन्सिएशन मध्ये फरक आहे, म्हणजे शब्दांमध्ये फरक आहे. युकेचं इंग्लिश वेगळं आहे, युएसएचं इंग्लिश वेगळं आहे, जर्मन लोक इंग्लिश वेगळ्या पद्धतीने बोलतात, भारतीय लोक वेगळ्या पद्धतीने बोलतात. पण आपल्याला आपली युनिक स्टाईल, आपण इंडियन स्टाईलने इंग्लिश बोलायला शिकलं तरी हरकत नाहीये. म्हणजे समजा बऱ्याच वेळा वेन आय एम स्पीकिंग इन इंग्लिश, माझा मराठी आपण मातृभाषा असल्यामुळे आपला टोन हा बऱ्याच वेळा तिकडे झुकलेला असतो, मराठीकडे. त्यामुळे माझं इंग्लिश हे असं आहे की ते लगेच कळतं लोकांना की शी इज इंडियन. सो इट डझंट मॅटर. म्हणजे फॉरेन मधले लोक इंग्लिश वेगळं ते कसं बोलतात माहिती, आपण जेव्हा आपण म्हणतो ना व्हॉट इज द प्रॉब्लेम, आपण पूर्ण शब्द उच्चारतो. व्हॉट इज द प्रॉब्लेम, म्हणजे तुला जर एक्झाम्पल द्यायचं झालं की आपल्या इंग्लिशमध्ये फॉरेन इंग्लिशमध्ये काय फरक आहे, तर आपण इंग्लिश हे खूप स्लो आणि पूर्णपणे बोलतो. म्हणजे मी जर एक सेंटेन्स बोलले व्हॉट इज द प्रॉब्लेम, तर फॉरेनर काय बोलतात माहितीये, व्हॉट इज द प्रॉब्लेम. ते पूर्ण प्रॉब्लेम हा शब्द बोलतच नाही, आणि ते इतके फास्ट बोलतात, ते शब्द जोडतात एकत्र. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की बापरे यांचं किती इंग्लिश फाड इंग्लिश बोलतात, आपण असं म्हणतो ना. म्हणजे त्याचं कारण असं आहे, इफ यू लिसन केअरफुली, आपण जर खूप लक्षपूर्वक ऐकलं ना, तर एक गोष्ट आपल्या अशी लक्षात येते की फॉरेनर्स, भारताच्या बाहेर इंग्लिश भाषा ही शब्द एकत्र जोडून आणि खूप फास्ट बोलली जाते. शब्दाचे पूर्ण उच्चार पण ते लोक करत नाहीत. त्यामुळे ती भाषा आपल्याला खूप फ्लुएंट वाटते. आणि आपण फ्लुएंट का नाही वाटत, कारण आपण पूर्ण शब्द बोलतो. म्हणजे मी व्हॉट इज द प्रॉब्लेम असं विचारेल, पण फॉरेनर विचारेल व्हॉट्स द प्रॉब्लेम. सो आपण असं म्हणतो डोंट नो, असं आपण एखादं माहिती नाहीये गोष्ट, आपण काय म्हणतो डोंट नो, ते म्हणतात डोंट नो, म्हणून आपल्याला ते फास्ट वाटतं. दॅट्स इट. एवढाच फरक आहे त्याच्यामध्ये. Thank you, ma'am. Hi, Yeah. ma'am. I'm Sushma here. आवाज येतोय का माझा? Somebody is writing, sound is very breaking. well at the येस मॅम, तुमचा आवाज येतोय. क्वेश्चन ज्या विचारत होत्या प्लीज जरा लाऊडली बोलाल का? हा हा. Yes, Sushma here, ma'am. Yeah, Sushma here. Yeah. Hello. Yes, Sushma. yes, yes. I can Yeah, hear you. just I want to ask ma'am, sometimes okay ma'am, what happens sometimes in office, I am speaking very well English sometimes, but what happens, some hard word that we can say a vocabulary word, Hmm. I'm not getting that word immediately while speaking. Okay. So what Okay. is the way to improve the vocabulary? Sometimes I reading new words daily, one word, it is so Yeah. easy that time, but afterwards I'm not getting that word in my mind. ओके. सो what व्हॉटेवर is the ऑफिस यू source आर for that? वर्किंग ना, ज्या ऑफिसमध्ये आपण काम करतोय तिथे जास्त करून कुठले शब्द वापरले जातात, किंवा तिथे कोणत्या प्रकारचं वातावरण आहे. म्हणजे समजा मी एखाद्या बँकेमध्ये काम करतेय, तर त्या बँकेमध्ये कॉमर्सशी रिलेटेड किंवा मॉनिटरी रिलेटेड सगळे शब्द वापरले जातात किंवा ते बोलले जातात. सो आय विल लिसन अँड रीड दोज काइंड ऑफ थिंग्स. म्हणजे मी कॉमर्सवरची खूप सारी पुस्तकं ऐकेन, किंवा बँकेचे व्यवहार जे आहेत, बँकिंग या विषयावरची काही ऑडिओ बुक्स मी ऐकेन, जेणेकरून त्या विषयातली वोकॅबलरी माझी वाढेल. म्हणजे वोकॅबलरी वाढवणं ही तुझी गरज आहे. कारण काय होतंय की तुझ्या ऑफिसमध्ये ज्या पद्धतीने जे काम केलं जातं आणि तुला असं वाटतं की ते शब्द मला येत नाहीयेत ऑफिसमधले, किंवा तिथे वेगळ्या शब्द वापरले जातात, तर त्या विषयाशी रिलेटेड काही पुस्तकं मी माझ्या प्रेझेंटेशन मध्ये ऑलरेडी दिलं होतं की रीड द बुक्स. मग कुठला विषय आहे त्या विषयाची पुस्तकं वाचायची, किंवा वाचायचा कंटाळा येत असेल तर ऐकायची, किंवा त्या पद्धतीचं हे करायचं. म्हणजे आपण ज्याला असं म्हणतो की देअर आर सो मेनी व्हिडिओज ऑन युट्यूबवरती खूप व्हिडिओ आहेत. सपोज यू आर वर्किंग इन एनी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस, सो यू विल गेट एन नंबर ऑफ व्हिडिओज रिलेटेड टू ऍडमिनिस्ट्रेशन ऑन युट्यूब. ते ऐकायचे. वोकॅबलरी किंवा आपली शब्द संपत्ती ही तेव्हाच वाढते जेव्हा ती आपण ऐकतो. सो यू हॅव टू लिसन, देअर इज नो अदर वे. Okay ma'am, surely, thank you very much ma'am. Hello. Hello. Yes. Hello, ma'am. Yes, yes, Pratibha. I am Pratibha Sendkar. Voice and tuning is how much important in English conversation? Not important at all. प्रतिभा, आपली स्वतःची एक युनिक स्टाईल असायला हवी. म्हणजे सगळ्यांनी असं म्हणायला, आवाज ऐकला की वा ही प्रतिभा बोलतेय असं सगळ्यांना वाटलं पाहिजे. सो व्हॉइस ट्युनिंग इज नॉट इम्पॉर्टंट अनलेस अँड अंटिल यू आर स्पीकिंग गुड इंग्लिश. म्हणजे खूप साऱ्या चुका अवॉइड करून
म्हणजे आपण खूप चुका करत असू तर आपल्याला ते कळतं. आपल्या स्वतःच कधी कधी इंग्लिश कॉन्व्हर्सेशन एखादं रेकॉर्ड करायचं मोबाईलमध्ये आणि आपणच ऐकायचं, आपल्याला कळेल की आपण किती चुका करतोय. त्यामुळे माझा आवाज कसा आहे, माझं टोनिंग कसं आहे, माझं प्रोनाऊन्सिएशन कसं आहे, माझी लँग्वेज मी बरोबर बोलतेय का, या गोष्टी जास्त मॅटर करत नाहीत. त्याचं कारण असं आहे, भारतामध्ये जेवढी स्टेट आहेत ना, म्हणजे वेगवेगळ्या राज्यातले लोक हे वेगवेगळ्या टोन मध्ये इंग्लिश बोलतात. इफ यू गो टू केरला, केरलाइट पीपल विल स्पीक डिफरंट इंग्लिश. इफ यू गो टू नॉर्थ साइड, दिल्लीचे लोक खूप वेगळ्या टोन मध्ये बोलतील. इफ यू कम टू महाराष्ट्र, महाराष्ट्राचे लोक वेगळ्या टोन मध्ये बोलतील. त्यामुळे तुमचा टोन कसा आहे, तुम्ही ती भाषेमध्ये कशा पद्धतीचं हे वापरता, दॅट डझंट मॅटर. फक्त आपलं इंग्लिश चांगलं असलं पाहिजे. चांगलं इन द सेन्स की त्याच्यात कमीत कमी मिस्टेक असल्या पाहिजे. मी असं म्हणत नाही की 100% सगळ्याच्या सगळं बरोबर असायला हवं, परंतु त्याच्यात कमीत कमी मिस्टेक असायला पाहिजेत, तर ते इंग्लिश चांगलं. टोन डझंट मॅटर. कारण बऱ्याच वेळाने जे तेलुगू तमिळ लोक तुम्ही बघता ना, तर ते लगेच आपल्याला कळतं की देअर मदर टंग इज तेलुगू और तमिळ, कारण त्यांचा टोन हा तसा असतो. त्यामुळे आपली युनिक स्टाईल आहे ती तशीच ठेवायची. डोंट वरी अबाउट दॅट. त्याची फारशी काळजी करायची काहीच गरज नाही. ओके मॅम, थँक्यू. येस. अजून काही प्रश्न? अपूर्वा मॅडम, काही प्रश्न चॅट बॉक्स मध्ये मी माझ्याकडून काही मिस झाले तर मला विचारा प्लीज. Yes, chat box मधला एक क्वेश्चन वाचत होते मी. I speak in English, but some people say surrounding is necessary. And when I join class and have surrounding, I speak very well, but only during this class. After lapse of time, I again cannot speak because of surrounding. So at that time, what can I do? Yeah, very good question. I think Sharda is asking this question. So Sharda, Right. सराउंडिंग हे असंच राहणार आहे कायम. वी कॅनॉट चेंज. सी, समजा मी ज्या घरात मी आहे किंवा मी ज्या ठिकाणी काम करते किंवा ज्या प्रकारचे वातावरण माझ्या आजूबाजूला आहे ते कायम तसंच राहणार आहे. आपण ते सडनली चेंज नाही करू शकणार, बट वी कॅन चेंज आवर थिंकिंग. म्हणजे बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की जर मला जसं सराउंडिंग मिळालं नाही तर मी इंग्लिश कसं काय बोलेन. जर माझ्याशी बोलायला कुणीच नसेल, माझ्या घरातले लोक इंग्लिश नाही बोलू शकत, तर मी कसं काय इंग्लिश बोलेन. डोंट वरी अबाउट दिस. यू हॅव व्हेरी गुड ऍप्लिकेशन्स अवेलेबल. म्हणजे समजा घरी आल्या, असं वर्क प्लेस मध्ये इंग्लिश आपण बोलू, पण घरी आल्यानंतर मला तसं सराउंडिंग समजा मिळालं नाही, तर काय करायचं माहितीये, मोबाईल वरती प्ले स्टोअर मध्ये काही टॉक ऍप्लिकेशन आहेत, इंग्लिश टॉक ऍप्लिकेशन, ती डाउनलोड करून घ्यायची आणि तुम्हाला एक फॉरेनचा कोणीतरी एक मेंटॉर मिळतो जो फ्री तुमच्यासाठी काम करतो. देयर आर व्हेरी फ्री वेबसाईट्स, फ्री ऍप्लिकेशन्स, आणि तुम्ही त्यांच्याशी बोलायचं. ते अजिबात न घाबरता बोलायचं आणि ते तुम्हाला सांगतात की तुमचं इथे इथे बोलणं चुकतंय. तर अशा प्रकारचं कम्युनिकेशन रोज एक अर्धा तास जरी केलं ना तरी सुद्धा खूप फरक पडतो. त्यामुळे सराउंडिंग मध्ये आपण वेगळ्या गेलो की आपण बोलायचं विसरतो किंवा आपल्याला ते जमत नाही. सो डोंट हॅव दॅट फिअर इन माइंड. ती गोष्ट पूर्णपणे मनातून ती अँझायटी काढून टाकायची आणि हे नेहमी लक्षात ठेवायचं की सराउंडिंग आपल्याला पाहिजे तसं मिळणार नाहीच आहे. आणि इंडियन सोसायटीमध्ये नाही, भारतीय याच्यामध्ये आपण जर बघितलं, मॅक्झिमम लोक मोस्टली जे रुरल भागामध्ये राहतात, ग्रामीण भागामध्ये राहतात, तिथले जे विद्यार्थी आहेत त्यांना तर अजिबात तशा प्रकारचं सराउंडिंग मिळत नाही. मग त्यांनी काय करायचं, युअर मोबाईल इज युअर बेस्ट फ्रेंड, और यू कॅन टॉक टू युअर फ्रेंड. तुमच्या एखाद्या खूप चांगल्या मित्रमैत्रिणीशी तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता. ठरवूनच टाकायचं दोघींनी मैत्रिणींनी की आज आपण जेव्हाही आपण बोलू फक्त इंग्लिशमध्येच बोलायचं. किती चुका झाल्या तरी चालतील, एकमेकांच्या वोकॅब्युलरीतल्या चुका सांगा, एकमेकांच्या सेंटेन्स मधल्या चुका सांगा आणि बोलायचा प्रयत्न करा. तुम्ही जोपर्यंत सुरुवात करत नाही ना, मी तुम्हाला शिकवूच शकत नाही कसं बोलायचं. तुम्ही स्वतः मात्र पूर्णपणे शिकू शकता इंग्लिश कसं बोलायचं. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस इज द ओनली वे. फक्त बोलण्याचा प्रयत्न करा. सराउंडिंग काय आहे त्याचा विचार करू नका. कारण ती सराउंडिंगची भीती का वाटते, कारण आपल्याला असं वाटतं की कुणीतरी ऐकलं तर मला हसेल का, माझं चुकलं तर कोणी हसेल का. ती भीती जेव्हा निघून जाईल ना तर तुम्हाला हा प्रश्न उरणार नाही. ओके. Hello. येस. Hello, ma'am. I'm Poonam Sonar. I have a question. What is the difference between American and Britain English? And also there is difference in pronunciation. So why is there difference in pronunciation? Yeah, actually the difference is because of their locality, because of different countries are having their own vocabulary. म्हणजे जर तुम्ही बघितलं की UK and Britain किंवा UK and USA, they are having different kind of words. म्हणजे त्यांची वोकॅब्युलरी जर तुम्ही गो ऑन गुगल आणि गुगलमध्ये टाईप करायचं UK इंग्लिश और US इंग्लिश, सो ब्रिटनचे प्रोनाउन्सिएशन हे वेगळे आहेत, ब्रिटन ऍक्सेंट वेगळा आहे, ब्रिटनचे वोकॅब्युलरी वेगळी आहे आणि युकेची वेगळी आहे. म्हणजे
त्याचा डिफरन्स केव्हा कळेल, वेन यू विल सी दॅट काइंड ऑफ थिंग्स. जस्ट सर्फ ऑन गुगल आणि युके इंग्लिश. युकेचे जे शब्द आहेत ना ते आपल्याकडे भारतामध्ये वापरले कुठे कुठे जातात. म्हणजे आपण मिक्स लँग्वेज वापरतो. ऍक्च्युली भारतामध्ये आपण जी बोलतो ना इंग्लिश लँग्वेज, ते आपण मिक्स लँग्वेज बोलतो. आपण काही शब्द इकडचे काही तिकडचे. जर तुम्ही वर्ड फाईल एखादी घेतली आणि वर्ड फाईल मध्ये समजा डिफेन्स हा शब्द मी टाईप केला, तर मी DEFENCE असं लिहिलं तर तो मला बरोबर दाखवतो. पण मी जर तो DEFENSE असा लिहिला, दोन्ही स्पेलिंग बरोबर आहेत, एक युकेचं आणि एक ब्रिटन आहे, पण स्पेलिंग दोन्ही बरोबर असताना सुद्धा माझं जे सॉफ्टवेअर आहे ते युके प्रमाणे बनवलेलं नाहीये. मग तो मला एरर दाखवतो. तो मला दाखवतो की युअर स्पेलिंग मिस्टेक इज देअर. मग ते मला चेंज करायला लागतं. म्हणजे ह्याच्यामध्ये डिफरन्स ह्यामुळे आहे की वेगवेगळ्या दोन कंट्रीच्या, वेगवेगळ्या दोन ठिकाणांच्या त्यांच्या व्होकॅब्युलरी आणि त्यांची शब्द लिहिण्याची पद्धत वेगवेगळी आहे, त्यांचे स्पेलिंग्स वेगळे आहेत, त्यामुळे तो फरक आहे. बट वी इन इंडिया ऍक्च्युली यूज मिक्स लँग्वेज. म्हणजे आपल्याकडे तर आपण कुठलेही शब्द कुठेही वापरतो, बट दॅट डझंट मॅटर. त्यांनी काही खूप फारसा फरक पडत नाही. Okay, thank you so much, ma'am, for your helpful reply. Yeah. There's one more question in the chat box. How to improve the pronunciations? Yeah. How to improve the pronunciation is only way. सगळ्यात सुंदर उपाय सांगू का? आरशाच्या समोर बसायचं. तर ते तुम्हाला सांगायला नाही लागणार म्हणा, तुम्ही रोजच आरशाच्या समोर जाता. पण आरशासमोर बसून इंग्लिश एखादा पॅरेग्राफ घ्या आणि मोठ्याने वाचायचा प्रयत्न करा. लुक ॲट युअर सेल्फ. किंवा तुमचा मोबाईलचा कॅमेरा ऑन करा. सेल्फी आपण जसं काढतो ना रोज चांगल्या चांगल्या, म्हणजे अगदी लॉकडाऊन पिरियड मध्ये सुद्धा आपल्याला इच्छा होते की आपण घरामध्ये असं कसंही बसलोय तरी एखादी सेल्फी तरी काढावी. सो दॅट गिव्स लॉट ऑफ जॉय टू अस. त्याच पद्धतीने तुमच्या मोबाईलमध्ये एक तुमचा इंग्लिश मधला एक कुठलाही पॅरेग्राफ किंवा इंग्लिश मधला एखादा डायलॉग त्याच्यामध्ये रेकॉर्ड करा अँड लिसन इट. त्याने काय होईल माहिती का, तुम्हाला कळेल की वेअर यू आर मिस्टेक, यू आर डुईंग मिस्टेक आणि वेअर यू हॅव टू इम्प्रूव्ह. आणि त्यांनी डेफिनेटली म्हणजे प्रोनाऊन्सिएशन आपलंच आपल्याला कळतं. म्हणजे बऱ्याच वेळा आता मी बोलतीये ना, जोपर्यंत मी माझा रेकॉर्डेड व्हॉइस ऐकत नाही ना तोपर्यंत मला कळतच नाही मी कसं बोलतेय. गेटिंग द पॉइंट. म्हणजे ओके, आपण जेव्हा बोलतोय आपलं प्रोनाऊन्सिएशन बरोबर आहे का नाही ती समोरची व्यक्ती सांगू शकते, किंवा आपण आपला रेकॉर्डेड आवाज ऐकला तर आपल्याला कळतं. त्यामुळे प्रोनाऊन्सिएशन सुधारायचं असेल ना तर आपला आवाज आपणच रेकॉर्ड करायचा ना आपण ऐकायचा. आपल्याला कळेल की आपलं प्रोनाऊन्सिएशन कसं आहे, किंवा आपल्याकडे योग्य प्रोनाऊन्सिएशन काय असतं. प्रोनाऊन्सिएशन डिक्शनरीज अवेलेबल आहेत. घरामध्ये डिक्शनरी नसेल तर गुगल गॉड इज देअर. आय ऑलवेज से गुगल इज अ गॉड, कारण की सगळी उत्तरं त्याच्याकडे आहेत. जस्ट गो ऑन गुगल अँड व्हॉट एव्हर वर्ड यू वॉन्ट, की हा शब्द आहे आणि या शब्दाचं योग्य प्रोनाऊन्सिएशन काय आहे हे मला फाइंड आउट करायचंय. तर तो शब्द तिथे लिहायचा, टाईप करायचा आणि करेक्ट प्रोनाऊन्सिएशन असं टाईप करायचं. यू विल गेट द करेक्ट प्रोनाऊन्सिएशन इन एनी लँग्वेज. म्हणजे समजा मला मराठीच फक्त वाचता येतं आणि मला मराठीतून समजून घ्यायचंय की या शब्दाला नेमकं काय. समजा प्रोक्रास्टिनेशन, तर काही लोक त्याला प्रोक्रास्टिनेशन म्हणतात, काही लोक प्रोक्रास्टिनेशन म्हणतात. समजा डेटा हा शब्द आहे, डेटा DATA, तर त्याचं स्पेलिंग आहे DATA पण आपण त्याला डेटा म्हणतो. काही लोक त्याला डाटा म्हणतात. तर डाटा हा चुकीचा उच्चार आहे. प्रोनाऊन्सिएशन मध्ये तिला चुकाच्या होतात ना आपल्या. आपण मराठी माध्यमामध्ये शिकलोय ना तर आपल्याला तसंच शिकवलं गेलंय. म्हणजे कम्प्युटर डाटा असा शब्द आहे पण तो डाटा इज अ रॉंग प्रोनाऊन्सिएशन. मग योग्य काय आहे ते कसं शोधायचं. गो ऑन गुगल. मग गुगलवरती मी DATA असं टाईप करते आणि आय राईट करेक्ट प्रोनाऊन्सिएशन. इट गिव्स मी असा स्टॉफी येते आणि इट इज करेक्ट प्रोनाऊन्सिएशन इज डेटा. सो आय हॅव टू प्रोनाऊन्स दॅट वर्ड ॲज कम्प्युटर डेटा, नॉट डाटा. मग हे प्रोनाऊन्सिएशनच्या जे मिस्टेक्स आहेत पहिलं तर रेकॉर्डिंग करून ऐका, किंवा गुगलवरती व्हॉट इज करेक्ट प्रोनाऊन्सिएशन फॉर दिस वर्ड अशा पद्धतीने सर्च, किंवा खूप सारी ऑडिओ बुक्स आहेत. त्या ऑडिओ बुक्स मध्ये तो शब्द वोकॅब्युलरी वर्ड्स, वोकॅब्युलरी टू वर्ड, वोकॅब्युलरी टू स्पीकिंग असे पण ऍप्लिकेशन्स आहेत. म्हणजे ते शब्द तुम्ही सिलेक्ट करायचा आणि तुम्हाला ते ऍप्लिकेशन सांगतं की याचा उच्चार कसा आहे. म्हणजे जेव्हा तो उच्चार तुम्हाला कळतो तेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने कसं बोलायचं हे पण आपल्याला कळतं. ओके. I'll just like to add a little bit in this. Yeah. Google मध्ये जसं तुम्ही म्हणलात की प्रोनाऊन्सिएशन लिहून येतं. आजकाल ऑडिओ आणि लिसनिंग फीचर्स एवढे इम्प्रूव्ह झालेत गुगल वरती ते प्रोनाऊन्स सुद्धा करून दाखवतात. येस येस. की हाऊ अ पर्टिक्युलर वर्ड इज प्रोनाऊन्स. या ऍक्च्युअली अर्थात अगेन इट इज अन अमेरिकन ऍक्सेंट पण तो फीचर अवेलेबल आहे. येस. Next question.
Hello. हा बोला. Hello. I am Pratibha Shenkar. I have one question about writing in English. How to improve spelling mistake? प्रतिभा, याच्यासाठी सगळ्यात उत्तम पर्याय काय माहितीये? आता स्पेलिंग मिस्टेक आपण करतोय, आपण वहीवर लिहिलं, समजा पेपरवर लिहिलं, आणि आपण ते आता चेकिंगला नाही देऊ शकत कोणाला की माझे स्पेलिंग मिस्टेक आहेत का नाही सांगा. बेस्ट वे इज टाईप इट इन वर्ड फाईल. म्हणजे मला तर असं वाटतं की मी जेव्हा माझं इंग्लिश टायपिंग मिस्टेक करेक्ट केल्या ना, आय ट्राय टू टाईप इन वर्ड फाईल मध्ये टाईप करता येतं. जर आपल्याकडे कम्प्युटर लॅपटॉप नसेल तरी सुद्धा मोबाईलमध्ये वर्ड हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं, मायक्रोसॉफ्ट वर्ड. आणि मायक्रोसॉफ्ट वर्ड प्ले स्टोअर मधून डाउनलोड केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाईप करता येतं. टाईप करायचं आणि स्पेल चेक लावायचं त्याला, ग्रामर अँड स्पेल चेक. तर तो तुम्हाला सांगतो की तुमचे कुठले शब्द चुकलेले आहेत. त्यामुळे आपल्या रायटिंग मधल्या चुका ह्या दुरुस्त होतात. प्लस देर आर सम रायटिंग टूल्स अवेलेबल. रायटिंग टूल ऍप्लिकेशन इज अवेलेबल. म्हणजे जेव्हा आपण एखादी गोष्ट लिहितो तेव्हा ती कशा पद्धतीने, म्हणजे आजकाल असं पण ऍप्लिकेशन आहे, समजा मी एखादा पॅरेग्राफ लिहिलाय आणि तो लिहिलेला पॅरेग्राफ मी मोबाईलमध्ये स्कॅन करायचा आणि तो स्कॅन पॅरेग्राफ मी एखाद्या टूल मध्ये टाकते, तर ते टूल मला सांगतं की तुमच्या इथे स्पेलिंग मिस्टेक झालेले आहेत. सो दॅट फॅसिलिटी इज अवेलेबल. आपण कोणाला विचारण्यापेक्षा सेल्फ लर्निंग हा भाग याच्यामध्ये खूप जास्त महत्वाचा आहे. और यू कॅन ऑलवेज टेक हेल्प ऑफ सम बुक्स और डिक्शनरीज टू हॅव करेक्ट स्पेलिंग. Thank you, ma'am. Yeah. Any other questions? हॅलो. Yeah. Yes. हा मॅम, मी अंजली बोलतेय. मला एक क्वेश्चन आहे. जेव्हा आपण अंजली, घरात go इंग्लिश ahead. बोलत, जेव्हा आपण अंजली घरात जरा इंग्लिश मोठ्याने बोलत, बोल. हॅलो. Yes, हा अंजली. बोल. हा मॅम, जेव्हा आपण घरामध्ये इंग्लिश बोलत असतो तेव्हा जे प्रोनाऊन्सिएशन आहे आणि जे बोलणं आहे ते आपण करेक्ट बोलतोय की आपल्या त्यामध्ये काही मिस्टेक होत आहेत, तर ते कसं आपण फाइंड आउट करू शकतो? येस अंजली, बोला. हॅलो. येस. आवाज येतोय मॅम? हा, येतोय. आपण जेव्हा घरामध्ये इंग्लिश बोलत असतो त्यावेळी आपल्या काय चुका होतात, तर ते आपण फाइंड आउट कसं करायचं? नाही, फाइंड आउट करण्याच्या फारसा विचारात नाही पडायचं. जस्ट स्पीक. तुम्हाला नंतर जेव्हा, आता फॉर एक्झाम्पल मी घरात बोलत असेन आणि तुमच्या घरामध्ये जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा इतर लोकांचं इंग्लिश जर खूप चांगलं असेल तर ते तुम्हाला निश्चितपणे तुमच्या चुका सांगतील. परंतु इतर लोकांचंही इंग्लिश तसं नसेल तर तुम्हाला कोणीच त्या चुका सांगू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला त्या चुका तेव्हाच कळतात जेव्हा वी स्पीक इन फ्रंट ऑफ एनी पर्सन हु इज हॅव्हिंग गुड इंग्लिश नॉलेज. मग त्यासाठी एखादी मैत्रीण जी इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेली असेल किंवा तुमचे एखादे टीचर असतील किंवा वर्क प्लेस मध्ये तुमचा एखादा कलिग असेल तर त्यांच्याशी तुम्ही इंग्लिश बोला आणि त्या इंग्लिश कम्युनिकेशन मधून तुमच्या काय चुका होतात अपफ्रंटली विचारा की मला माझं काय चुकतंय मला सांगा म्हणून. कारण काय होतं याच्यामध्ये की आपण इंग्लिश बोलतोय पण आपल्याला हे कळायला हवंय की मी बरोबर बोलतेय का. मग ते कळण्यासाठी somebody should be there to evaluate you or somebody should be there to moderate you, somebody should be there to correct you. मग हे कोण करणार आहे? जर त्याचं इंग्लिश चांगलं आहे, जर तुमच्या घरामध्ये अशी एखादी व्यक्ती असेल ज्यांचं इंग्लिश खूप चांगलं आहे, आस्क दॅट पर्सन की मी इंग्लिश बोलताना माझ्या कोणत्या चुका होतात ते मला सांगा. किंवा तुम्ही एखाद्या कलिगला विचारा, एखाद्या मैत्रिणीला विचारा, एखाद्या नातेवाईकांना विचारा, पण ते तुम्हाला करेक्टली कंटिन्युअसली कन्सिस्टंटली करायला लागेल. म्हणजे एकदा बोललात इंग्लिश आणि चुका विचारल्या आणि त्या दुरुस्त झाल्या असं होत नाही. यू हॅव टू स्पीक कन्सिस्टंट इंग्लिश विथ दॅट पर्सन, देन विल ओनली यू विल गेट इम्प्रूव्ह. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. जे क्रिकेटर्स आहेत ना सगळे, इफ यू सी ऑल द क्रिकेटर्स, त्यांचं इंग्लिश फारसं चांगलं नसतं. पण नंतर म्हणजे मी मॅक्झिमम 99.99% जे क्रिकेटर्स आहेत सगळे क्रिकेट खेळणारे लोक, त्यांचा पहिला इंटरव्ह्यू आणि 2-3 वर्षानंतर जेव्हा ते इंटरव्ह्यू देतात त्याच्यामध्ये इंग्लिश स्पीकिंग मध्ये खूप फरक दिसतो. त्याचं कारण काय माहिती का? वेन दे कंटिन्यू स्पीक इन इंग्लिश आणि मग खूप सारे इंटरव्ह्यू घेणारे लोक इंग्लिशमध्ये बोलत असतात आणि मीडियावरती न्यूज चॅनेलवरती जेव्हा त्यांना इंटरव्ह्यू द्यायचा आहे तेव्हा इंग्लिशमध्ये बोलण्याशिवाय पर्याय नसतो. त्यावेळी एकदम सुरुवातीला दिलेले इंटरव्ह्यू आणि पुन्हा एका वर्षाने दिलेले इंटरव्ह्यू याच्यामध्ये फरक असतो, कारण ते लोक कंटिन्युअसली त्या गोष्टीला फेस करतात. सो फेसिंग दॅट थिंग इज अ बेस्ट क्वालिटी ऑफ अ इंग्लिश स्पीकिंग मला असं वाटतं. कारण की आपण जोपर्यंत आणि त्यांना ही भीती पण वाटत नाही की एवढं सगळं जग ऐकते आणि मी न्यूज मीडियावरती खूप असं इंग्लिश चुकीचं बोलतोय. दे डोंट हॅव फिअर ऑफ दॅट.
त्यामुळे घरामध्ये बिंदास बोलत राहायचं. कुणीतरी असं एखादी व्यक्ती शोधायची जी तुम्हाला तुमच्या करेक्शन्स करून देईल. सो फाइंड दॅट पर्सन अँड यू विल बी एबल टू डू दॅट. पण समजा असं कोणीच नाही सापडलं, मोबाईल इज देअर, आस्क युअर मोबाईल. मोबाईल विल टेल यू यू आर करेक्ट स्पीकिंग करेक्ट इंग्लिश ऑर नॉट. मी आता तुम्हाला जी ऍप्लिकेशन दिली ना, डिओलिंगो किंवा टॉक माय सेल्फ, बोलो ऍप इज ऑल्सो देअर. तर त्याच्यात फक्त बोलायचं. ते ऍप्लिकेशन तुम्हाला सांगतं की तुमच्या किती चुका झाल्यात, तुमचं कुठे शब्द चुकला, तुमचं कुठलं प्रोनाउन्सिएशन चुकलं, तुम्ही कशा पद्धतीने बोलायला पाहिजे, इथे ही मिस्टेक झाली, असं ते ऍप्लिकेशन तुम्हाला सांगतं. सो दॅट इज ऑल्सो अवेलेबल. तुम्ही फक्त सर्च करा, यू विल गेट आन्सर फॉर दॅट. थँक्यू मॅम. Anybody else has any questions? अजून कोणाचे काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज गो अहेड. तर वैष्णवीने एक स्टेटमेंट छान लिहिलंय. ती म्हणते की आय एम नॉट आस्किंग एनी क्वेश्चन बट नाउ आय रिमेंबर वन मूवी इज इंग्लिश actress is श्रीदेवी. सो वैष्णवी, यू ऑल कॅन बी दॅट श्रीदेवी. सो इंग्लिश बोलायचं फक्त. यू जस्ट हॅव दॅट कॉन्फिडन्स लाईक श्रीदेवी हॅड इन दॅट मूवी ऑफ इंग्लिश. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला जी अँझायटी आहे किंवा आपल्याला जे लहानपणापासून एक हे निर्माण झालेलं असतो ना, फोबिया, की मला इंग्लिश येत नाही किंवा मला चांगलं बोलता येईल का नाही, जेव्हा आपण ते कॉन्फिडेंटली बोलायचा प्रयत्न करतो, देन स्काय इज द लिमिट फॉर अस. कारण भाषा ही कुठलीच अवघड नाहीये आणि इंग्लिश सारखी सोपी भाषा नाही असं मी म्हणेन. कारण इंग्लिश बोलणं हे अतिशय सोपं आहे. फक्त त्याची सुरुवात तुम्ही केली पाहिजे. जस्ट स्टार्ट फ्रॉम इट टुडे. आजपासून सुरुवात करा, पण ते कन्सिस्टंटली ठेवा. थँक्यू मॅम. या अजून कोणाचे काही क्वेश्चन्स आहेत का? नसतील तर आपण वाइंड अप करू. मॅडम मला वाटते 5 मिनिटं राहिली आहेत. राईट मॅम. हॅलो, जस्ट लास्ट क्वेश्चन. येस, चालेल ना मॅम? हा चालेल. एक क्वेश्चन घेऊ आपण. येस, गो अहेड मीरा. मॅम, मीरा गाडेकर. ऍक्च्युली मला असं हे करायचं होतं, तुम्ही आता बोललात लाऊडली बोला, तर त्याचा उपयोग इंग्लिश याच्यामध्ये कसा होतो आपल्याला, म्हणजे काय उपयोग होतो ऍक्च्युली लाऊडली इंग्लिश बोलल्यानंतर? स्पीकिंग साठीच लाऊडली बोला असं म्हटलंय. मराठीतून बोलण्यासाठी आपल्याला लाऊडली बोलायची गरजच नाही. वी आर ऑलरेडी लाऊड. आपल्याला बऱ्याच वेळा घरचे लोक सांगतात थोडा कमी आवाजात बोल. त्यामुळे लाऊडली बोलणे हे इंग्लिश साठीच गरजेचं आहे. लाऊडली का बोलायचं त्याच्या मागचं रिझन असं आहे की आपली एक सायकोलॉजी अशी तयार होते की जेव्हा आपण मोठ्याने बोलतो ना, तेव्हा आपण वी बिकम मोर रिस्पॉन्सिबल. म्हणजे समजा मी आरशाच्या समोर उभी आहे आणि मी खूप मोठ्या आवाजात इंग्लिश शब्द बोलतीये, इंग्लिश सेंटेन्सेस बोलती आहे, त्यामुळे मला माझाच आवाज ऐकल्यानंतर माझ्या चुका कळतात आणि मोठ्याने बोलण्याने आपल्याला एक कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. म्हणजे मनातल्या मनात आपण इंग्लिश नाही बोलू शकत. म्हणजे समजा मी आज ठरवलं की मला इंग्लिश बोलायचंय किंवा मला इंग्लिश शिकायचंय, and if I am speaking to myself, it will not help me. I have to speak with somebody else, so that only it will get improved. And if there is nobody else around, I can speak to myself but loudly. That is most essential. म्हणजे मोठ्याने बोलणं इंग्लिश मध्ये हे खूप कामी येतं. जस्ट ट्राय दॅट. आज काय करायचं, आरशाच्या समोर उभं राहायचं आणि खूप मोठ्याने इंग्लिश बोलायचं, अँड यू विल गेट दॅट कॉन्फिडन्स. आणि एक युरेका काइंड ऑफ थिंग, आपल्याला आतून असा एक आनंद मिळायला लागतो की येस, आय एम स्पीकिंग इन इंग्लिश, असा एक आनंद मिळतो त्याच्यातून. ओके, थँक्यू मॅम. बट डोंट डू दॅट इन पब्लिक प्लेस. दॅट इज फॉर प्रॅक्टिस. मीरा. नाही मॅम. येस. मी जस्ट असंच, मी हा क्वेश्चन यासाठी विचारला. आता जसं सपोज मी आरशासमोर उभी आहे, आता तुम्हीच आता एक वर्ड युज केला, कम्प्युटर डेटा. आपण मी वाचताना जर सपोज एखादा पॅराग्राफ घेतला, त्यामध्ये आला तो वर्ड, मी कम्प्युटर डाटाच बोलणार, पण मला ते कळणार नाही ना का तो डेटा आहे का डाटा आहे. म्हणूनच ना तुम्ही जे बोलताय ना, मगाशी मी उत्तर दिलं ऑलरेडी या प्रश्नाचं, की आपण जे बोलतोय ना ते समोरच्या एखाद्या व्यक्तीला ज्यांना इंग्लिश येतं, आस्क दॅट पर्सन की मी हे बोललेले बरोबर आहे का. आणि त्याच्यात आपल्याला कुठलाही कमीपणा वाटता कामा नये की समोरच्या व्यक्तीला विचारणं की मला इंग्लिश येत नाही आणि माझं हे बरोबर आहे का. जोपर्यंत आपण ते इम्प्रूव्ह करत नाही तोपर्यंत ते इम्प्रूव्ह होणार नाही. सो दॅट इज एसेन्शियल. Okay, ma'am. Thank you. Thank you, ma'am. I think Bhaskar sir has got to say something. Yes, so please yes. go ahead. Okay. Yeah, Bhaskar sir. You are there from beginning. I just saw you. शेवटचे 3.5 मिनिटं राहिलेले आहेत. भास्कर सर बोला.
सर आवाज नाही येते तुमचा. हॅलो. येस मॅम. भास्कर सरांचा माईक अनम्यूट आहे पण आवाज येत नाहीये. हो आवाज येत नाही एक्झॅक्टली. काय माहित नाही काय इश्यू झाला. हॅलो सर आवाज येतोय का तुम्हाला? हा अपूर्वा मॅडम तुमचा आवाज येतोय मला. भास्कर सरांचा येत नाहीये. एक्झॅक्टली सरांचा आवाज नाही येते. आय थिंक काहीतरी इश्यू आहे त्यांच्या माईकचा. हॅलो. येस सर आवाज नाही येते तुमचा सर. भास्कर सर चॅट बॉक्स मध्ये टाईप करा नाही तर. दोन मिनिटं राहिलेत अपूर्वा मॅडम. यू कॅन वाइंड अप द थिंग्स इफ यू वॉन्ट. येस मॅम. भास्कर सर पुन्हा एकदा तुमचा माईक एकदा चेक करा किंवा तुमचा व्हॉइस चेक करा किंवा हेडफोन काढून टाका जर हेडफोन लावला असेल तर आणि असंच बोला तर आवाज येईल कदाचित. भास्कर सर आता कदाचित येईल तुमचा हे दाखवतोय आयकॉन. ओके मॅम. डोंट नो व्हॉट द इश्यू इज. थँक्यू सो मच. इतका वेळ दिलात तुम्ही आमच्यासाठी. थँक्स अ लॉट. अँड आय होप दॅट द सेशन वुड बी युजफुल फॉर एव्हरीवन. तुम्ही दिलेल्या टिप्स सगळ्याजणी यूज करतील. आय होप सो अँड आय डेफिनेटली गिव्ह यू द फीडबॅक फॉर द सेशन. Yes, Thank you yes, so sure, much, sure. ma'am. And thankful to you also for coordinating so beautifully, Apurva madam. I'm thankful to Dr. Bhaskar Igwe for inviting me for this session, and I'm thankful to all the participants for very beautiful questions. And I'm very confident that you all will be able to speak in English. Just start from today and have faith in you. And you all girls, you rock. You are really good in English. You are already good in English because most of you have asked questions me in English. So you will be able to do it. Just follow some tips, take help of some online applications, and you will be able to have fluency in English language. So thank you very much. Thank you, ma'am. Yeah. Hope to see you soon again with us. Yes, yes, yes. Thank you. Thank you. Shall I leave the meeting? Yes, ma'am. Yeah. Thank you so much.